पूर्ण कुंड आहे इथे आणि छोटासा धबधबा लागतो. थंडी आहे का मस्करी आहे बाबा? बघा भोसडा धुकं वाढलंय, एवढं धुकं वाढलंय. ही राईड म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील आम्हाला, आयुष्यभर. ॲडव्हेंचर राईड. या राईडचं नाव काय द्यायचं ते का आपण? आमची जर्नी. गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आपला डे 4 आहे आणि आपण जस्ट उठलो आहे. आता 8:15 होतात आहे आणि फ्रेशअप वगैरे होऊन झालो आहे आणि गाडीचं म्हटलं आता टायर वगैरे सगळं चेक करून घेऊ, कारण आता आपल्याला निघायचं आहे मार्लेश्वरला. ठीक आहे, तर मार्लेश्वर ही एक अशी जागा आहे की जिथे मंदिर आहे शंकराचं आणि तिथे मेन म्हणजे की अशा छोट्या पायऱ्या होऊन आपण मग छोटासा धबधबा पण आहे की जो जवळजवळ 12 महिने वाहतो. सो ते बघायचा प्लॅन आहे. लेट्स सी कसा आपला प्लॅन होतो आज. तर आता चला फटाफट आंघोळ करून घेऊया आणि पहिलं काम आपल्याला करायचं आहे गणपतीपुळेला जाऊन प्रसाद वगैरे घ्यायचा. कारण जर प्रसाद घेतला नाही तर घरचे म्हणतील तुम्ही फक्त फिरायलाच गेलेत, तर असं होईल. तर चला आपण पहिला आता फटाफट फ्रेश होऊन घेऊ, गणपतीपुळेला जाऊ आणि प्रसाद वगैरे घेऊन घरी घेऊ. चला. काल आम्ही जवळजवळ 120 किलोमीटर गाडी रनअप करून घेऊन आलो, म्हणजे 1 शॉट 60 आणि 1 शॉट 60 असे 120 किलोमीटर करून आम्ही कशेळी करून आलो. आणि थोडीशी गाडी ना पळत नव्हती, तर जरा म्हटलं काहीतरी इश्यू झाला आहे का चेक करू, कारण ऑलमोस्ट हवा तर वाढते आहे मला, पण एकदा भरायची गरज आहे. कारण मी मुंबईवरून निघतानाच हवा डायरेक्ट टायरच नवीन टाकला होता, म्हटलं टेन्शनच नको आपल्याला कुठे. तर चला आता गाडी पहिली जरा थोडीशी पुसून घेऊ, कारण आता आपल्याला पटापट निघायचं आहे आणि पटापट सगळं पॅकिंग पण करायचं आहे, बॅगा पण लोड करायच्या. तर सगळ्या गोष्टी आहेत आज लाईनअपमध्ये. आज मोठा दिवस असेल आपला, जवळजवळ 10-12 तासाची राईड असावी, कारण आपल्याला हॉल्ट असतात मध्ये मध्ये, सगळं थांबायचं असतं. A few moments later. चला आपण फ्रेश वगैरे होऊन चाललो आहे गणपती मंदिरामध्ये. थोडासा प्रसाद वगैरे घेऊन नाश्ता वगैरे करू आणि मग घरी येऊन मग आपल्याला पॅकिंग आपली ऑलमोस्ट झालेली आहे. घरी येऊन फक्त निघायचं वाटणार आहे मुंबई. मार्लेश्वरला तिथे आपल्याला जवळजवळ ना जायला 2 तास लागणार मला असं वाटतं यार. हो करावं लागेल, कारण आलोय तर करूनच जावं लागेल, मग काय अर्थ आहे. पण नंतर कधी इकडे येऊ आपल्याला माहित नाही. बरोबर आहे आता. हे तर करून घेऊ. ठीक आहे, आता काय असंच असं वाटतं की मी कालच आलोय पाहिजे. काल आलोय, टाइम स्पेंड केला, आज चाललो आम्ही. आपण चाललोय स्कूटीने बोललो, काय खरं नाही बोललो, आपलं पूर्ण धाडधाड अंग होणार आहे बोललो, पण असं काहीच नाही. सगळं एकदम व्यवस्थित, म्हणजे असं एवढं ते नागमोडी रस्तेच नाही. एवढी सकाळी सकाळी ट्रॅफिक. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे मंदिर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. प्रसाद तिथं भेटला पाहिजे बाबा आज संडे. चला आता गाड्या वगैरे लावून मेन पहिलं प्रसाद वगैरे घेऊ. पीस आउट मॅम. म्हणून तर स्लीपरवर आलो तिथे, टेन्शनच नाही ना स्लीपर. बघू असं गर्दी. लाडू घ्याय कुठं जायचं आपल्याला? मंदिरात दर्शन म्हणून परत होते. कोपरा बघा पाहिजे नाही कॅश माझ्याकडे कॅश आहे ना. आता आपण मंदिरात जातोय कारण आपल्याला आतमध्येच प्रसाद भेटणार आहे. तर चला आतमध्ये जाऊया. बरोबर घेतोय आपण चौघ ना, आम्ही आपला आतमध्ये जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे, कारण गर्दी बघा एवढी गर्दी आहे आणि पुढे गर्दी होऊन मग आपल्याला मंदिरात जायचं. मग कसं जरा थोडंसं हे होणार. हां, पटकन आपलं लाडू प्रसाद जे काय असतील ते घेऊया, बाहेर काय नाही करू शकत. नेटवर्क नाही माझ्याकडं. घेतलं माझ्या किती घेतलं? 4 घेतले घरच्यासाठी. 4 द्या ना, 4 अजून 4 द्या. गर्दी बघ दीपा, गर्दी बघ. भाई पडायला आलं जरा वर घेतलं पाहिजे. चला हा प्रसाद घेतला एवढा, आता पूर्ण पिशवी बघ बघ
किती घेतले? 4 का 8 आहे ते? ठीक आहे चल. चला आता एवढी पिशवी भर दाखव भावाश, पिशवी दाखव. चला आता एवढा पिशवी भर सगळ्यांना प्रसाद घेतला आपण. एक मिनिट. त्या संडे नशीब आतमध्ये गर्दी आहे. चला आता आतमध्ये गर्दी असल्यामुळे आपण थोडंसं टाळलं, प्रसाद वगैरे घेतला. आता आपण सुवट बघूया कुठं जमतं. चला सगळा प्रसाद बिसाद घेऊन झालाय. चला गणपतीपुळे शेवटचा दिवस. आज निघतोय आम्ही मुंबईसाठी. फिर आएंगे यहाँ पे. मज्जा आली पण भाई, कोकणामध्ये मज्जा आली. एक्सप्लोर करायला पण, खायला पण, सगळ्याच गोष्टी छान होतं भाई. एक्सपिरियन्स चांगला होता. चलो बाय बाय बाप्पा, भेटू पुन्हा आपण. चहा घेतला. आता ही गाडी निलेची आणली आहे आणि स्वप्नीलने. चला A few moments later. फायनली सगळी पॅकिंग झाली आपली. तर आपण निघतोय. 3 दिवस कसे गेलेत, कुठं गेलेत काही कळत नाही. सगळी पॅकिंग झाली आपली. लगेज बॅग, साईड बॅग, बंजी आणि बंजी नेट सगळं रेडी झालं. बंजी तुझ्याकडे आहे का? एक्स्ट्रा आहेत माझ्याकडे म्हणून म्हटलं. तुटली पिटली तरी माझ्याकडे एक्स्ट्रा आहे, मी तुला सांगतो. राईड करत आता मार्लेश्वर पहिला स्टॉप आहे आपला. रेडी झालं आहे. त्यानंतर ही आपली साईड बॅग, बंज्या घेतल्यात. हे सगळं आपलं लगेज आणि ऑलमोस्ट आता काय राहिलं नाही रूममध्ये स्पेसिफिकली. चला पहिले एक एक सामान नेऊ आपण. हे पकड हवं तर, नाहीतर मोठं पकड ना. मला कॅमेरा हे धरता नाही ना. मी हेल्मेट आणि हे घेतो फक्त. लगेच घे. ही पिशवी पण घ्यायची आहे, फक्त हात वरती टाकतो. चला ऑल सेट. चला निघतो आता आपण. फायनल काय राहिलं नाही ना, बघून घ्यावा एकदा. चला फायनली निघतो आपण आता. करून घ्या ना तुम्ही. चेन लूक केली. किती वाजता उठला भावा? 11, 9. तुम्ही म्हटलं झोपला होता ना म्हटलं. चला पाण्याची बॉटल घ्या भाई, पाण्याची बॉटल घ्या. हां सगळं घेतलं भावा, सगळं काहीच ठेवलं नाही. मी परत चेक केलं कारण नंतर लय प्रॉब्लेम होईल. चावी घेतली, बलाकावा, हेल्मेट, कॅमेरा सगळं व्यवस्थित भाऊ करून घेतलं. आता बघ बाकी काय नाही राहिलं. तरी एकदा झाडी मारा तुम्ही पण बघा. आमचं सेट आहे. वॉलेट, बिलेट, चार्जर, बिलेट. बाथरूम मध्ये काय नाही ना भावा, कारण मोस्ट ऑफ असंच होतं. बाथरूम मध्ये राहतात गोष्टी. कोण आहे आतमध्ये? चला बाथरूम पण चेक. फायनल चेकअप झालं सगळं. चला फायनली निघतो आपण. वात्सल्यामधून निघतो जिथं आपला स्टे होता 3 दिवस. फायनली निघतो आपण आता. जड झाले जरा सगळं. हे पाण्याची बॉटल ठेवा ना स्पेअरमध्ये कोणाकडे तरी. पाण्याची बॉटल स्पेअरमध्ये ठेवा रे. अरे लागल ना कोणाला तरी, पाणी लागलच. तरी तुला वाटतं का डाऊट? वाटती तर आहे. मी चालवली आता, मीच घेऊन गेलो होतो. ठीक आहे. जर काय वाटलं ना तुला बंजीमध्ये प्रॉब्लेम तर मला सांग. एक्स्ट्रा बंजी आहे माझ्या. हायड्रा पाणी भरून घेतो बाबा. चल क्या बात आहे. स्वप्नाने एवढी ताणली नाही बघ. नाही झाली, व्यवस्थित झाली. बॅग टाय करणं लय इम्पॉर्टंट आहे. चला फायनली असं काहीतरी लगेच दिसतंय आपलं. या बंजीने फायदा झालेला आहे भावा. मला वाटलं नाही होणार, पण फायनली ती बंजी प्रॉपर कामाला आली आपल्याला. एक नंबर वाटली बंजी. चला फायनली निघतो आम्ही आणि आता गाड्या कोल्ड स्टार्टला लावल्यात. ऑल सेट टू गो फॉर मुंबई. सगळ्यात आधी आपण नाश्ता करणार आहोत, देन आपण मार्लेश्वरला जाणार आहोत. तर ऑल सेट सगळं रेडी आहे. पूर्ण टाय तुम्हाला एकदा दाखवतो यार. काय मस्त टाय केलं आहे मी आणि माझ्या भावाने शाश्वती. तर बघू शकता तुम्ही, हा जो लगेज प्रॉपर बांधला आहे आपण व्यवस्थित ॲज इट इज. ठीक आहे. असा काहीतरी लुक आहे आपल्या गाडीचा. छान वाटते. चला ऑल सेट निघूया. चला ओके ऑल सेट. काय राहिलंय? हां बोल स्वप्नील, तू काय दाखवत होता? कुठे? अच्छा हे शिंपले.
कोणी आणले रे हे? अरे एक तरी घे ना घरी आपल्याला, एखाद तरी घे आपल्याला. अरे त्याची गाडी पण सगळं बाहेर येतं भाई. त्याची गाडी तशी. चल झालं ओके, चला निघूया. ऑल सेट. हे पहिलं आपलं डेस्टिनेशन काय आहे? आपण मार्लेश्वर. ठीक आहे. नाश्त्याला कुठं थांबायचं आहे? नाश्त्याला कुठे थांबूया? इथे आता कम्फर्टेबल चांगलं मिळालं तर थांबून घेऊ आपण. ठीक आहे. नाश्ता करायचा आणि काय स्ट्रेच करायचं ना मार्लेश्वर. आपल्याला तिथेच थांबायचं. ठीक आहे चालेल. टेम्पल. मार्लेश्वर टेम्पल टाक दादा. हां टेम्पल टाक, पण आता सध्या नको टाकू. आता आपण नाश्ता करणार ना, थोडा ब्रेकफास्ट करणार. चल घे गाडी, घे भावा घे. पहिल्यांदा मी माझी गाडी अशी माउंट केली आहे, पहिल्यांदा, व्हेरी फर्स्ट टाईम. चला निघूया. चला ऑल सेट. निघतोय आता. आणि मेन म्हणजे गाडी आता हेवी झाली. चल शाश्वत घे मागे. गाडीत फ्यूल आहे आपलं, ते जाईल मार्लेश्वरपर्यंत जाईल. इथून मार्लेश्वर काहीतरी 68 किलोमीटर आहे समथिंग. बाय दादा, भेटूया पुन्हा. चला थँक्यू सो मच, खूप बरं वाटलं भेटून. चला हो हो चल मयूर. आई शपथ यार, माझीच बॅग आहे. झाला असता लफडा. आता काय करू माझ्या या भुलायच्या बिमारीचं. भाई माझ्या कॅमेऱ्याचे सगळे ॲक्सेसरीज होते याच्यात, कॅमेऱ्याचं सगळं सामान होतं याच्यात. नशीब तुम्ही आवाज दिला, नाही तर गेलो असतो मी. चला येऊ, थँक्यू, भेटूया. मस्त होती जागा. चल थँक्यू वात्सल्या, भेटू पुन्हा, मजा आली. चला निघतोय आता आपण, नाहीतर आज लफडाच झाला असता बॅगेमुळे. कारण माझे सगळे ॲक्सेसरीज, कॅमेराचे चार्जर्स, कॅमेरा माउंट्स, हे सगळं त्याच्यामध्ये होतं. निघालो आपण 11 वाजता. आता बघूया आपली ही जर्नी कधी कंप्लीट होती आहे, किती तास लागतात आपल्याला. बाय द वे 6 तासाचा रस्ता आहे, 6-6.5 तासाचा. पण आपले सगळे रायडर्स त्यांचा टायमिंग आणि हे सगळं बघता आता बघूया आपल्याला 10 तास लागतात ते का त्याच्या आधी आपण राईड करतोय. टार्गेट तर 10 तासाचा आहे, पण लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. थांबलेत सगळे एका जागी. हा माझी बॅग राहिली होती, गेटच्या बाहेर आलो, गाडीला सेल्फ मारला. ते बोलले दादा तुमची बॅग राहिली. चला चला नाश्ता करून घेऊ, काहीतरी खाऊया मस्तपैकी. A few moments later. नाश्ता करून संगमेश्वरवरून डायरेक्ट आपल्याला जायचं आहे मार्लेश्वरला. एक राईट आहे, तर तो राईट दादा म्हणाले राईटच घ्यावा लागेल ना आता इथून. तिथून सरळ घ्या, लेफ्ट हायवे लागणार तुम्हाला. हां मुंबई गोवा तिथून 5-6 किलोमीटर भाव नदी मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे. ओके तिथून राईट मारायचं. ठीक. सगळा असा रस्ता आहे. चालेल, तिथून राईट मारून. रस्ता चांगला आहे बोलतो का? तर आपण आता कारण तुम्ही पुढे थोडं म्हणजे कसं रेंज एवढी पण नसेल, थोडं कॉलिंग बिलिंग होईल ना. कोण मागं पुढे राहिलं तर कॉल करा. रेंज नसली ना हां. तुम्हाला ह्याला प्रॉब्लेम येईल ना. मॅपला तेच. ठीक आहे चला चला, थँक्यू. चला निघाले सगळे ऑलमोस्ट, आपण पण निघूया. दीपे तुला नाश्ता केला रे, हे सुचलंय. हा रे, कोणाला द्यायचा? कोणाला कशाला देऊ? मग गाडीला दे, तुझ्या गाडीला. गाडीला फोटो करेल आणि काय नाही. चल रे चल बाबा चल. आतापर्यंत तरी सगळं व्यवस्थित आहे. बंजी काय हल्ली नाही आधी. याचा मला वाटत होता शॉर्ट म्हटलं, जास्त काय ताणलं बिनलं तर उगाच म्हटलं हे व्हायचं. चल चल निघतोय आपण रोडवर भेट. काहीच रस्ते बघा तुम्ही, हे रस्ते म्हणजे अंकलेश्वर 68,
आपल्याला जिथं जायचं आहे ते 68 दाखवतं आहे, मुंबई 285. साईडला आहे मार्लेश्वर. मार्लेश्वर इकडे आहे ना. थँक्यू. ऑलराईट गाईज, तर एक 20 किलोमीटर कंटिन्यू चालल्यानंतर एक हॉल्ट घेतला आणि इथून आता मार्लेश्वर काहीतरी 20 किलोमीटर. तर हे दोघं थांबलेत इकडे, आपली गाडी पुढे आणि यांचा फोटोशूट चालला आहे. आता काही पब्लिक आपली पेट्रोल भरण्यासाठी थांबली आहे, पेट्रोल पंप इथे. चला आता हे जाऊन कंटिन्यू 60 मारायचे आणि तिथून पुढं मुंबई. म्हणजे जवळजवळ मला किती झाले, 300 किलोमीटर. आपल्याला हेक्टिक होणार भरपूर, लय हेक्टिक होणार. कारण आपलं जेव्हा आपला लंच झाला ना, लंच नंतर आपल्याला जास्त झोप येणार आणि आपण कमी रस्ता कव्हर करणार. बघू आता कसं होतंय. लंच नंतर तर लय झोप येणार, पूर्ण डोळ्यावर अशी गुंगी येणार. बघूया कसं काय होतं. चला फायनली आपण मार्लेश्वरच्या रस्त्याला लागलो आहोत. इथून मार्लेश्वर जवळजवळ 17 किलोमीटर आहे. सो हे 17 किलोमीटर आता थोडेसे स्लो होतील कारण नॅरो रोड्स आहेत, गावातून रोड चालला आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं हळूच जावं लागतं आणि थोडीशी हळू गाडी चालवावी लागेल. आहेत सगळे सोबतच आहेत आणि एवढा मोठा हॉल्ट घेतल्यानंतर जवळजवळ अर्ध्या तासाचा हॉल्ट घेतल्यानंतर आता आपण कंटिन्यू निघतोय. आपण जवळजवळ 62-65 कंप्लीट करणार, देन 62-65 रिटर्न करणार आणि त्याच्या पुढे आजचे आपले डेस्टिनेशन काहीतरी अप्रॉक्स 261 समथिंग मुंबई आहे इकडून. सो जवळजवळ 300 किलोमीटर मारायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, लेट्स सी कसे होतं. थोडं ॲक्टिव्ह होईल कारण लंच आहे, त्याच्यामुळे बघू. छोटे छोटे मस्त घर आहेत यार, बंगलो पण आहे काही का. आणि हे जसं तुम्ही बघता हे कौलारू घर आहे, जे किती ऑथेंटिक आणि असं ओल्ड स्कूल टाईप वाटतं. कारण पूर्वी कोकणामध्ये असे घरं होते आणि ते आम्हाला प्राचीन कोकण बघायचं होतं, ते राहून गेलं आमच्याकडून. बघूया कसं काय काय एक्सप्लोर करायला भेटतंय. रस्ता बघा भाई यार, या रस्त्यासाठी भाई
आहे, क्या बात आहे. पब्लिक बघा, पब्लिक बघा, काय बेल्ट आहे. क्या बात आहे. आपली सगळी पब्लिक एक लाईनअप मध्ये चालली आहे, कारण रोडच तसे आहेत तर ते एन्जॉय करायला भेटणारच येतो असा एक पट्टा. तो सगळेच आपल्या गाड्या मस्त एन्जॉय करतात आहे. लालपरी मस्तपैकी चालली आहे बाजूने आणि भारी व्ह्यू आहे. काही भारी म्हणजे ह्या व्ह्यूसाठी सगळं केलं होतं आणि फायनली ते आज सक्सेस झालं आहे. कारण राईड हा आपला पॅशन आहेच, पण आपले मित्र आणि आपल्या मित्रांसोबत केलेली राईड हा एक काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे असं मला वाटतं. सो ते एक आहे. आणि हे असे रस्ते अजून काय हवं. मी किती वेळा ब्लॉगमध्ये बोललो असेल, रस्ते रस्ते रस्ते, पण आहेच तसं तर तारीफ करण्याजोगत आहे, म्हणून सारखी तारीफ चालली आहे. एनिवेज रोड एन्जॉय. ठीक आहे, चला फायनली सगळ्या गाड्या लागल्यात आपल्या आतमध्ये विथ लगेज. आता आपल्याला जायचं आहे आतल्या दर्शनाला मार्लेश्वर. हा रे, हेल्मेट कॅरी करायचं नाही बा, आम्ही लावलाच भाऊच्या गाडीवर. ठेव आताचं टेन्शन नाही. हेल्मेट तर कोण. कॅमेरा आहे ना माझा. कॅमेरा घे, सांग कॅमेरा काढ, माउंट काढ, हे काढून घे कॅमेरा. फक्त हेल्मेट काढ जरा हा माउंट. मग हे काय बघ, तू कॅमेरा घेऊन कॅमेरा घे, कॅमेरा ते पूर्ण टाईट करत इथे. तिच्यात ठेव. चला आता हे सगळं आपलं हे घेतलंय, बेलाचं पान वगैरे, अगरबत्ती. वरती जाऊन आता आपण. कोण येतोय? तू येतोय? त्यांना सांगितलं मी जावा इथे गाडीच्या बाजूला काय प्रॉब्लेम नाही. नाही, नको नको, बरोबर नाही वाटत. इथे कुठे असेल ना पुढे. पार्टी मग आहे ना एकदम. ठीक आहे, बघू. ए थांबा ना, तो येईल 5 मिनिट. सोबत जाऊ ना, आता इथं आलं एवढं. चला फायनली मार्लेश्वरला आलोय आपण. वाजलेत किती वाजलेत भावा? 2:45 झालेत. 12:30ला निघालो होतो आपण. 12:30ला मार्लेश्वर. क्या बात. किती पायऱ्या बोलले ते? 530 पायऱ्या. कोण मोजणार आहे? बघ ना यार. आणि तिकडे आपण असं विषेप आहे भाई. एवढा विषय कुठे नाही बघितलं आपण तिकडे भाई पोहलोय. विषेप मध्ये पोहलो आपण. छान आहे. शेड आहे ते बरं आहे बाबा. शेड आहे वरती. चला राईडची राईड पण होती आणि देवदर्शन पण होतं आपलं. मला असं वाटतं 10 मिनिटं पण नाही नीट नाही चाललो आपण. जवळ जास्त लांब. रस्ता असा नाही, रस्ता असा आहे, असा पण आहे. ह्यूज आहे भाई, एवढं ह्यूज आहे. हो ना, किनारी पण कडा आहे, कडा एकदम मोठा कडा आहे. पावसात भारी दिसत असेल. बोललेत ना ते धबधबा आहे तो. 12 महिने पाणी. तो बघायचा कुठे आहे तो? आले आपण ऑलमोस्ट वरती आलोय. झालं रे भाई, तुम्ही लोक जमतात यार. काय
दम तुला लागलाय आम्हाला नाही. हे बाई विठ्ठल 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 अरे विठ्ठल नाही दुसऱ्या देवाच्या राज्यात आलो. हे शंकराचार्य शंकराचार्य पंढरपूरला आलोय तू मला नव्हतं माहित कोकण बोलून पंढरपूरला घेऊन आलो. उचल आटेकील मला तुला उचललं होतं खरंच येईल नाही येणार असेल तर. तसंही जगून काय करणार आहेस तू? गड चढतोय ना अगं काय करू तू गडच चढू शकतोस, तेच चढतोय. बाकी काय नाही तुझ्या आयुष्यात. बस बस ओव्हरेजचं पाणी हात हा तो त्रास तुलाही लागू आहे. भाई एडे किल्ले भी मत बता दूंगा ना पागल. पापड हो जाएगा. नाही मेरे को सुनना है. चला रे चला दोन थोडस राहिले चल. त्याला सोडून नाही जाऊ शकत भाई, रस्त्यातच गेला. अरे बापरे नवसवर आला नवसवर देवा वरती आला रे बाबा. हे बघ बिन पायाचा याला वरती घे. भीमवर संकट आलतो तो त्या मंदिरात चालत आला बिना चपलीचा. छोटा भीम होता ना तो इथं धबधबा असेल वाळला का काय आपण यायचं म्हणलं. तो म्हणला 12 महिने होता आहे ना बाबा पुढं असेल. 12 महिने म्हणजे 24 तास. 24 तास समजा झाली नाही. मी काय म्हणतो शिडा लय उंच झालं वाटतं. लेवल 2 चालू झाला ना. टेम्पल रन चाललं. टेम्पल लेवल आपला मिलिटरी हवा पडला गुडघ्यावर. तो सलमान खानचे पिक्चर सीन करू का हातात कापून घेतो गुडघ्यावर. जवळपास काय काय बघू शकतो ते असं व्हिडिओ. ओके हे मार्लेश्वर हे कर्णेश्वर थिबा राजवाडा गणपतीपुळे शिवसृष्टी काय भाव काय सांगतोय कर्णेश्वर. अरे तुम्हाला काय लाज फक्त हा झालाय भाई शाश्वत. मी म्हटलं भाई का स्टोरी सांगतोय. टाइमपास करायला उभा राहिला आणि असं करतो. हे बघ ते बघ हे लोक शिपाई आहेत. हे भाई चल तू समजा. तू समजा नाही. आता व्हिडिओ मध्ये कसं क्लिअर हवा दे. अरे हा बघ दमला बघ. अरे तुम्ही बघितलंच आहे ना. या तुम्हाला पळायचं आपल्याला आता. पळालो ना हालत खराब. तुम्ही लोक लगेच थकताय. दुसरं जागेवरून आपण काहीतरी दुसरं बघू. बघत बघत जाऊ आपण. मजा येईल. उंचावर आलो आपण आता. हे लोक लगेच थकतात यार. लगेच बसायला बोलतात. पण तुम्हाला रस्त्याला हात इथं चल उठे. रिक्षा पकडो. शिकला पाहिजे. थोडस बाकी आहे रे भावा. चला एवढा घाम तिकडं आपण डायरेक्ट आंघोळ करू. चला सगळं 530 पायऱ्या चढून काय मार्लेश्वर श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ. इथे दरड येण्याची शक्यता असल्यामुळे रेंगाळत राहू नये. ओके चला भरपूर हाईटवर आहे आपण आता. चप्पल काढल्यात आता आतमध्ये चाललो आहे आपण मंदिरामध्ये. गँग पुढे गेली थोडीशी. क्या बात आहे. आरती आहे. व्ह्यू आहे भाई पूर्ण डोंगरात आहे रे. आतमध्ये गुफा आहे छोटीशी. त्या गुफेतून जायचंय. या गुफेतून जायचंय ऍक्च्युली. छोटीशी गुफा आहे. हा आलो ना. कॅमेरा पकड ना. कॅमेरा पकड.
बघू शकता छोटंसं हे आहे, याच्यातूनच सगळे प्रवेश करतात. आय होप तुम्हाला माझा आवाज येत असेल. एक मिनिट. एवढा हिंच आहे हा तडा. केवढा मोठा डोंगर आहे. त्या पूर्ण डोंगराच्या कपाऱ्यामध्ये शंभू महाराजाचं एकदम मंदिर आहे. ते चालले बा माकड. अशा पायऱ्या आहेत ह्या. आता खाली धबधब्याकडे सगळ्या अशा पायऱ्या एकदम एंडपर्यंत. काय भाई जर्नी झाली हा. म्हणजे किती थकलोय, कितीही हे झालंय, पण आल्यासारखं वाटलंय आणि आल्यासारखं दर्शन झालंय सगळ्या गोष्टींचं. पायांना दगड टोचतात एकदम. हा दगड हे करायला लागलेत रे, फोडायला लागलेत दगड. गँग बघा सगळी धबधब्याकडे चालली आहे. दगड टोचतात येले, पण ठीक आहे. हा अनुभव पुन्हा नाही. क्या बात आहे भाई, क्या बात आहे. व्ह्यू बघ भावा. फोटो काढतो शाश्वत, तुझा उभा राहा. एवढं सुंदर फुलपाखरू आहे. बापरे काय कलर आहे त्याचा, ब्लॅक आणि ऑरेंज. हो भाई साहब, आय होप तुम्हाला कलर दिसत असेल त्याचा, ब्लॅक व्हाईट आणि ऑरेंज. वाव मॅन. उडाला उडतोय. हातावर येऊन बसला पाहिजे, हातावर. य ब्रो य. कुठे गेला काय भारी पळ. काय नक्की काय पाहिजे तुला. इथे आजूबाजूलाच हे होतं. काय पाहिजे ब्रो, काय पाहिजे तुला. किती सुंदर आहे. कलर बघा ना गाईस. विदाऊट पायाने चढायचं आहे रे. तो एक लाकडा. रॉक्स बघा गाईस, केवढे रॉक्स आहेत. किती मोठे दगड आहेत. संगमेश्वरला आलो. 60 किलोमीटर आतमध्ये यावं लागतं आपल्याला, पण येणं वर्थ झालं असं वाटतंय मला. खूप शांत आहे. आता मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. धबधबा गाईज बघा, तेवढाच पडतोय यार कंटिन्यू. आणि तो पण फ्लो किती बघा. असा रस्ता आहे जाण्यासाठी. ओ भाई साहब, हे यार कुठं चालले तुम्ही. अरे आपल्याला गाडी चालवायची रे बाबांनो. काय पडला कसा काय बघू एकदा परत. कसा काय पडला रे. हे केवढं चढून जायचंय. हो भाई साहब. हो हवा हम बोले. हर हर महादेव, हर हर महादेव. इकडे येणं सफल झालं. व्ह्यू बघा गाईस. फायनली वी आर रिच. लागलं
अरे काय करू, दगड आहेत बा, खरं दगड आहेत, काय करू. ओ भाई, पाय सरकला, काय करणार. काय सीन आहे यार. रंबो दिसतोय का नाही? हो दिसतंय दिसतंय दिसतंय, कॅप्चर होतं याच्यात, होत आहे. खाली रंबो आहे, खाली आल्या आल्या खाली रंबो आहे बघ. दिसला का? बघ ना यार. चलो, भरपूर आपण वेळ इथं स्पेंड केलाय. आता घराची दिशा घेऊ आपण. चलो चालू तसंच जायचं. पण लय मोठा पट्टा पार करायचा आहे ना, जवळजवळ 300-350 किलोमीटर मारायचं होतं आपल्याला नॉन स्टॉप. बघू मध्ये हॉल्ट घेऊ, मध्ये ब्रेक घेऊ. आणि भाई ही जर्नी लक्षात राहील आपल्या. नवरत्न तेल चला, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापलं आपण. आता इथून जरा थोडं नॉर्मल चालायचं. पाण्यात उतरायचं होतं पण सगळा प्रॉब्लेम झाला असता. केवढं सुंदर पाणी आहे यार, पूर्ण एकदम असं थंड पाणी. मजा आली भाई, मजा आली. मोठाच इकडे असा ओल वाहतोय. सगळी गँग खाली बसली, अर्धे वरती आहेत, इकडे अजून येतात. आता लय भूक लागली आहे यार, घेऊ आणि मग निघू. भाई तुम्ही का नाही आले वरती, का नाही आले वरती. खंड्या किंगफिशर आला भाई. हे बघ किंगफिशरच आहे. पावसात नेला इथं काय वाटत असेल सांग. पावसात काय धबधबे पडत असतील सगळे. हे सगळं पाण्याखाली, हे सगळं पाण्याखाली. हे पूर्ण पाण्यात पाण्यात भावा इथे एंट्रीच नाही. एंट्री नसेलच पण भारी वाटत असेल. काळा मांडवीचा व्हिडिओ बघितला पावसाळ्याचा. कोणती मांडवी. आपण उभं राहतो ना, तिकडे केवढा फ्लो असतो. काळा मांडवी पालघर वॉटरफॉल भाई 12 महिने वॉटरफॉल भाव. हा पण सेम 12 महिने बोललो ना काहीतरी. आपण 12 महिनेच बोलतात. आला आहे 12 महिने. बापरे केवढं हायेस्ट सीट आहे बाबा. एक जीवच दमणार आहे. पूर्ण कुंड आहे इथे आणि छोटासा धबधबा लागतो इथे परत. चला फायनली दर्शन वगैरे झालं आपलं. धबधबा पण बघितलाय, दर्शन झालं, फोटो काढले, आरती पण भेटली लकीली. आता बघू काय प्लॅन ठरतो. चल भाई शूज घालून घेऊ. A few moments later. चला आता जेवायला बसतो सगळे. मस्तपैकी जेवण झालंय, झुणका भाकर. आता मुंबईच्या दिशेने रवाना. संध्याकाळचे बरोबर एक्झॅक्ट 5. इथून प्रवास किती 350 किलोमीटर मारायची. पण तिथं लाईट नाही मावशी. लाईट देवाचं एक आहे त्याच्यामुळे कंटिन्यू ते विना आहे ना, ते 11 वाजता उभी राहिले ना, तर उद्या दुसऱ्या दिवशी 11 वाजता ठेवायची. भजन चालू आहे ना, ते आतमध्ये हातामध्ये आहे ना, तिला विना बोलतात. मध्ये आता वाजवतच राहायचं. आता 11 वाजता चालू झाले सकाळी. 11 वाजता दुसऱ्या दिवशी 11 वाजे पण सप्ताह संपणार, फुलं वगैरे पडणार आणि मग ते ठेवायचं. आज खूप चांगला दिवशी आलो आपण. अरे वा. आज देवाचा खाते एक आहे रविवार. एक का म्हणजे तेच हा आरती. वर्षात एकदा देवाला
गजर करायचा. जमलं नाही आपल्याला. रविवारी आलो रविवारी. नाही आम्ही कसं येणार करणार गुरुवारी जाणार होतो. मध्ये भेटले तुम्ही रविवारी या, एक्क्याला या. एका मुलात श्रावणामध्ये मावशी आम्हाला ते पैसे असं वाटतंय ते काय टेन्शन घेऊ तुमचे आम्ही पैसे घे म्हणजे खातोय पण तुम्हाला पैसे द्यायचे पण नेटवर्क नाही. ते एक वाईट वाटत होतं, बाकी काय नाही. आणि जेवण पण ना त्यांचं खरंच खूप म्हणजे झुणका भाकरच खाल्ली आम्ही. खूप सुंदर भाकर होती आणि खूप सुंदर झुणका होता. सगळं लगेज वगैरे पॅक करून सगळे सेट आहे जाण्यासाठी. चला मावशी येतो आम्ही. बरं वाटलं तुमच्याशी बोलून, थँक्यू. पुन्हा भेटू ना कधी या. येऊ परत येऊ परत या. येऊ पावसाळ्यात या. पावसाळ्यात येऊ. पावसाळ्यात सुंदर वातावरण. चला येतो. या या. वा चला निघूया. तो गेला वा होमर घ्या तुम नाचो. फायनली मार्लेश्वर झालंय आपलं आणि भारी वाटलं. एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि मेन म्हणजे वाटलं नव्हतं की कधी कोकणात येऊन मार्लेश्वर करेल, कारण भरपूर लोक लांबून येतात तिकडे. आता आम्ही जिथं गाडी थांबवली तिकडे जवळजवळ तुम्हाला सांगतो आंध्र प्रदेशचे लोक आले होते या ठिकाणी व्हिजिट द्यायला. तर आपल्यासारखे, आपण तर महाराष्ट्रात राहतो, आपल्यासारखे माणसं जवळ असून सुद्धा येत नाहीत, असं पण आहे. सो ते एक बरं वाटलं की आपण फायनली बरोबर आलो. आणि आज देवाचा एक्का असं काहीतरी म्हणतात तर ते होतं. आणि जवळजवळ ती माणसं जी होती पुजारीची, तुम्ही मंदिरात तुम्ही हे बघितलं असेल, म्हणजे व्हिडिओ बघितला असेल, अंधारात पूर्ण अंधार होता. आणि त्यांचं सकाळी 11 वाजल्यापासून त्यांचं हे चालू आहे, पूजन चालू आहे, ते उद्या 11 वाजेपर्यंत असणार आहे. तर असं काहीतरी होतं आणि फायनली दर्शन झालं. आणि आपण आता निघतो घराच्या दिशेने, म्हणजे मुंबईला. जवळजवळ 320 किलोमीटर आहे आणि सध्या टाईम झाला आहे 5:30. तर आता ऑलमोस्ट तुम्ही बघता फ्यूल कमी आहे, फ्यूल भरायचं आहे आणि देन निघायचं. चला आपण पटापट कवर करतो यांना आणि मग तुम्हाला पेट्रोल पंपावर चल. A few moments later. चला एक 10 मिनटाचा आता होल्डिंग टाईम घेतला आहे, कारण नेटवर्क नव्हतं. सगळे तिथे आपल्या घरी फोन करून सांगतात किती रिचिंग टाईम आहे काय. सो थोडं नेटवर्कसाठी थांबलो. मी पण फोन केला घरी. आता थोडंसं रेस्टिंग टाईम घेऊ आपण 5-10 मिनटाचा आणि मग निघू आपण डायरेक्टली मुंबईकडे. डायरेक्ट घर टाक. 284 आहे इकडनं खारघर. 284 ना, मग आम्हाला अजून ॲड कर 295. जाताना आज होईल मला हेडक वाटलाय रस्ता. येता असं वाटलं फास्ट आलो भाई. हा येताना लय लवकर आलो आपण, बरोबर. अरे तरी पण भावा मला असं वाटलं की लय चालवतोय मी गाडी जाताना. चला ऑल सेट, निघूया आता. पेट्रोल भरू, हवा भरू आणि मग डायरेक्ट मुंबई. चल रे बाबा चल. तर काही संगमेश्वरला थांबलो होतो चहासाठी. तर जवळजवळ आतमधला खूप भयानक रोड होता आणि आपला ॲक्शन कॅम्प पूर्ण डेड झाला आहे. आता कुठं आपल्याला डायरेक्ट हॉल्ट घ्यायचा आहे मानगावपर्यंत. हा 3.5 तासाचा कंटिन्यू हे घ्या. आता चिपळूणच्या आधी आहोत आम्ही. हा एक टोल नाका आहे जवळजवळ चिपळूण इथून 25 किलोमीटर चिपळूण आहे. सगळे टोल नाक्याला ठरलं होतं, सगळे टोल नाक्याला थांबणार आहेत. तर आवाज भारी झाला आहे परत. सगळे आता ऑलमोस्ट सुसू ब्रेकसाठी थांबले होते. चला आता नेक्स्ट काय, चिपळूण की कसं काय मानगाव? चिपळूण डायरेक्ट की मानगाव? 25 किलोमीटर मध्ये काय डायरेक्ट का मानगाव? 10:30 पर्यंत जेवायला बसायचं. 10-10:30 ठीक आहे. मस्त 10ला जेवायला बसू मानगावला. ठीक आहे चला. रॅपिड आपली जी स्पीड आहे ती मेंटेन करू मस्तपैकी. मागे पुढे गेला ना मानगाव बस स्टॉप हायवेला लागतो. कुठे? मानगाव बस स्टॉप. ओके तिथे थांबा भाई. तिथे सगळं मानगाव बस स्टॉप ना गाईज, मानगाव बस स्टॉप नेक्स्ट डेस्टिनेशन. तिथे जेवण बिवण सगळं आहे. चालेल. तिकडे 10 वाजतापर्यंत पोहोचतोय ना आपण. 2 तास ना काय. वाजलेत एक्झॅक्ट 10 वाजलेत आणि एक 5-10 मिनटासाठी आम्ही थांबलो होतो, रेस्ट घेतला होता. कारण आता कुठे आपण प्रॉपर महाडमध्ये ना.
आणि एवढी थंडी आहे, बापरे एवढी थंडी आहे, तर हात पूर्ण काकडले आमचे. म्हणून म्हटलं जरा थोडासा रेस्ट घेऊ, कारण कंटिन्यू काय होतं, कंटिन्यू राईड करून करून बाईक चालून ते जास्त हे होतं, त्रास होतो. म्हणजे हा बोटं असे आकडतात है ना, बोटं आकडल्यासारखं होत होतं ना, एकदम असं हे वाटलं, स्टीफ झाले एकदम, मुंग्या मुंग्या आल्या मला. माझं नाक आणि घसा पूर्ण जाम आहे. हे यार मला असं ना सारखं सारखं राहून वाटतं की हलतंय म्हणून मागून. चला चालेल चालेल चालेल, चला निघूया. ऑलमोस्ट एक 10 मिनिटावर ब्रेक घेतला आणि आता डिरेक्टली गँगला भेटू, किंवा मानगावला ना डायरेक्ट म्हटलं, डायरेक्ट मानगाव बघू पोरं थांबले ते. ठीक आहे. थंडी आहे का मस्करी आहे बाबा, पूर्ण फॉग झालाय हे बघ, पूर्ण फॉग झालाय, हे पुसावं लागल. ठीक आहे बरं, चला आपल्यावर एक न्यू रायडर आहेत सार्थक ब्रो. फर्स्ट ऑफ ऑल तुला कॉंग्रॅट्स भाऊ, 1 शॉट तू गोवा मारलाय, जे की भाई इम्पॉसिबल आहे सध्या तरी आमच्यासाठी, पण ठीक आहे करू आपण, ते पण करू. चला आता तू आहेस ना आपल्याबरोबर ना कंटिन्यू. पनवेल तू कसं जाणार, ठाण्याहून जाणार, ठाण्याहून जाशील ना, ठीक आहे ना, तोपर्यंत आपण हा वाशीपर्यंत आहेत ना. बाय द वे सार्थकची बीस्ट ट्रायम्फ स्पीड 400 आणि भाईनी 1 शॉट गोवा मारला आहे. आम्हाला चिपळूणला भेटला ना भाऊ, तू आपल्याला चिपळूणमध्ये आपल्याला तिथं बहादूर शेख नाक्याला भेटला, त्यानंतर मग कंटिन्यू होत्या. क्या बात. चला भेटूया कुठेतरी इथं चहा वगैरे बघू, तर जेवू डायरेक्ट मानणार. काय झालं गाडीला, गरम लागतच नाही, थंड झाली गाडी उलट. चलो चलो ब्रो, निकलते ब्रो, निघलू. चला थंडीने तर हाहाकार करून टाकला, जबरदस्त थंडी आहे, पूर्ण फॉग व्हायला लागलं. लोक इकडे काय थांबली लगेच, काय रे काय आलं थांबायची बात. हे 10 नंतर तिकडे जेवण नाही भेटणार ब्रो आपल्याला. मानगाव बंद होऊन जाईल भाऊ. मानगाव काय सगळीकडं हे होऊन जाईल. जेवून घेऊ, कारण 10:30 झालेत. बोलायला पण मला होईना झालं यार, ती बोलायला लागली माझी. जेवून घेऊ आणि आता लफडा आहे. 10:30 झालेत. किती वाजलेत, 10:30 झालेत. 35चा एवढं 12 वाजता निघालं, अजून तो जाईल भाई. 750 किलोमीटर आहे गोव्याची. मग तरी एकच मारलाय तो पण, वाटत पण नाही त्याकडे, तोंडाकडे वाटत पण नाही तो एवढा. तरी पण भाई म्हणजे लय मोठी गोष्ट झाली. चला वॉशरूमला वगैरे जाऊन आलोय आपण. पाणी पण एवढं थंड आहे ना. पुढे थांबलोय आपण, हॉटेल पवनराज मानगावला नाही. चला जरा पेटपूजा करू भाई. 10:30 आलेत ऑलमोस्ट. इथून पुढं मला नाही वाटत हॉटेल भेटेल आपल्याला चालू है ना. टेबलवर झोपून हे सगळं उघडं आहे ना बाई, दोन बाकी चला मस्तपैकी सूप आलं. झोपलो का नाही, बॉडी सुद्धा घेऊन जावा. आकडी येऊन मला तुझी पण दे. चल भाई सगळं झालं जेवण घेऊन. आता निकलेस. थोडी थंडी वाढली. हे बाबा लय थंडी वाजायला लागली ते भाई. सगळं हेल्मेट गार पडलंय. भाई जेवण वगैरे झालं. वाजलेत 11:15. थंडी बघा, एवढी थंडी आहे. पूर्ण वायझर
ओलं झालं थंडीमुळे. पब्लिक बोलते तो बी आली डायरेक्ट हॉटेल घेऊन टाकायला बोलतो. मला आता किती 170 किलोमीटर बाकी आहेत, झाले पाहिजे पटापट. आई निल्या आपली भावा राईडची राईड पण झाली आणि आपली हाऊस पण झाली. हे बघ पूर्ण फॉग साठलंय याच्यावरच. क्या बात आहे भाई. म्हणजे गाडी पळवणार नाही बोललो का नाही भाई, एवढं थंडीत भाई. ते हळूहळू चालू आमची जिरली फुल क्लीन. एवढी थंडी आहे बाबा इकडं. ऑलमोस्ट 6 मिनटं बाकी आहेत. चला निघूया आता. चला निघायचं. गेलं ते वायझर पूस जर परत फॉग झाला. चला 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 गाईज निघतो. ऑलमोस्ट 12 वाजलेत आणि इथून माणगाव 40 किलोमीटर आहे. मुंबई जवळजवळ 130 असेल, म्हणजे 170 अजून मारायचं. चलो बघूया कसं. आता काय वगैरे तर नाव ना, कारण अंधारे रोड आहेत काय ते दाखवणार, म्हणून म्हटलं जिथे हॉल्ट घेतो तिथं थांबतोय तेच दाखवावं. सो चला आता गाडी थोडीशी खेचतो मग तुम्हाला खाली बघा भोसडा चिजिरली बस आमची जिरली. कैसे जाएगा रास्ता, कैसा होगा आपका रास्ता? तो डामर का ही होएगा. भाकरी टुकड़ी बेसन लेके जाएंगे संग. तेल मीठ राहिलं बाबा. कुठं आलंय? अरे काय थंडी बोलायची का काय बोलायचा, कोणता प्रकार बघ ना. पूर्ण फॉग झालंय हे बघ. एवढी बेकार थंडी. पूर्ण गाडी ओली चिंब झाली. त्यात आपलं हे हेल्मेट पूर्ण फॉग झालंय. चला गाईस निघतो आता आपण. अजूनही आपली राईड कंप्लीट नाही झाली. सकाळचे 6 होत आलेत. चला आता गाडी कोल्ड स्टार्ट केली. आता निघायचं कारण आम्ही बसलो होतो का प्रॉब्लेममध्ये डिस्कस करूया. चला तर निघालो गाईज आपण घरी. ऑलमोस्ट 130 किलोमीटर बाकी आहेत आणि सकाळचे 6 वाजलेत. तर आपण ना एका प्रॉब्लेममध्ये फसलो होतो. ॲक्च्युली खूपच थंडी वाढली होती आणि रोड विजिबिलिटी एकदम 0 झाली होती, एकदम 0. हालत एवढी डाऊन आहे कारण 12-15 तास झाले आपण ट्रॅव्हल करतो आहे आणि गाडीची हालत तुम्ही बघा. पूर्ण बोलतात ना असं फॉग झालं आहे सगळं गाडीचं, म्हणजे याच्यावर ॲक्च्युली. तर मेन म्हणजे थंडी खूप वाढली आहे आणि मेन आता महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला रस्ता कवर करायचा आहे. 130 किलोमीटर अजून पण बाकी आहे. तर माझी हालत जरा पण नाही आहे बोलण्याची, म्हणजे असं एक्सप्रेस करण्याची. तर आता मी लेअरिंग फिरतो आहे. चला तर आता हे निघालेत, आपण पण निघूया. आणि आता अंधारच आहे, 6 वाजलेत. तर चला आता आपण कुठंतरी भेटून बोलूया व्यवस्थित ते काय झालं होतं आणि काय नाही. चलो विजिबिलिटी एकदम कमी झाली आहे कारण धुकं समोर तुम्ही बघू शकता. एवढं धुकं वाढलं आहे. ही राईड म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील आम्हाला, आयुष्यभर. एवढं धुकं वाढलं आहे बापरे. हा धूळ नाही आहे किंवा कुठे काही काम नाही चालू, हे लिटरली धुकं आहे गाईज. हा फॉग आहे, प्रॉपर फॉग आहे. काहीच दिसत नाही आहे, काहीच. याच्यामधून गाडी चालवणं म्हणजे जरा थोडंसं हार्ड चाललं आहे. आता ॲक्शन कॅमेराची बॅटरी पण डाऊन झाली आहे, सगळं डाऊन झालं आहे कारण आपण काल दुपारी राईड स्टार्ट केली होती, ती अजून आपली राईड कंप्लीट नाही झाली आहे. तर बघू शकता तुम्ही रस्त्यावर धुकंच दिसतंय. ऑलमोस्ट सनराईज होईल आता. झालं एक 10 मिनटं थांब, फक्त 10 मिनटात सनराईज होऊन जाईल. ठीक आहे, आपण नाही रिस्क घेते, थोडं आपण कवर करतोय कारण आपली झोप नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे.
किती वाजलेत? पावणे 7 झालेत. 7 वाजेपर्यंत होईल सनराईज. बेकार हालत बेकार झाली आपली. ही राईड ना आपल्याला नेहमी लक्षात राहणार आहे. काय पण बोल. झाली असती जर आपण कोल्हापूरला गेलो असतो तसं. हा खरंच झाली असती, कारण रेस्ट झाला असता बॉडीला. ठीक आहे आलो असतो आपण 400 किलोमीटर. 400 किलोमीटर मग आरामात मारले असते. पण हे जरा हेक्टिक झालं रे. बिचारा गाड्यांचा काहीच दोष नाही रे. बघ ना पाहिजे तशा पळतात, साथ देतात ते. बघ ना किती व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. किती किलोमीटर झाले? 800 किलोमीटर झाले ना. घे 850 किलोमीटर. 856. मग 850 किलोमीटर गाडी चालली. खाऊ आहे 4 दिवसात. 4 दिवसामध्ये 1000 किलोमीटर मारले. थोडी बेकार थंडी ना भाई माझ्या आयुष्यात. गाडी रिझर्वर लागली बाबा. हा गाडी वापस रिझर्वर लागली. रिझर्व ना, मला पण आलाय माझा काटा रिझर्वर. थोडा घेऊया भरलेलं ना आपण. मार्लेश्वरला भरलंय पेट्रोल दीपक. मार्लेश्वर 250 किलोमीटर पार केलेत आपण. मार्लेश्वरला पेट्रोल भरलंय म्हटलं आपण. 850 किलोमीटर झाले आपण. मग खाऊ आहे एवढं कंटिन्यू चालणं. खाऊ आहे दाखवला पुढे. जास्त लोड घेऊ नको, रिलॅक्स मध्ये चाल, हळूहळू आणि सोबत चाल. ऑलमोस्ट सनराईज होईल आता. 5 मिनिटं थांब. असं वाटत सर काहीतरी समोर चालले आणि पटकन लक्षात येतं मी गाडी चालवतो. तेव्हा मला तोल गेलेला. भाव 15 तासाच्या वर गाडी चालवतो आपण. 15 तास. काय झालं काय नसं चाललंय. माझ्या डोळे ना बारीक झाले, बारीक एकदम बारीक. चल भाई थोडा वेळ पुढे थांबू यार. थांबू चल. चहा आपण मारावं लागणार. मारू चल. चला चलतेगिरी नाही ती. सासूच्या रायडिंग जॅकेट आणि ह्याचं वजन किती बघितलं का तू? माहितीये, रायडाचं आहे ते. रायडा कंपनीचं आहे ते. लय भारी रायडिंग जॅकेट आहे ते. चला ऑलमोस्ट दुसरा दिवस आला भाई. दुसरा दिवस. अशी कोणती खतरनाक राईड कोण करेल का आपल्यासारखी? इथं काय घ्यायचं? कॉफी हवं. कॉफी असेल कॉफी घेऊ. काय बोलतो? स्ट्रॉंग कॉफी सांग त्यांना. स्ट्रॉंग. पण ना भावे आपल्याला ना भावा सबक भेटला. सबक म्हणजे इथून पुढं म्हणजे कोल्हापूर असू दे म्हणजे गोवा असू दे, जर तुमची झोप पूर्ण असेल ना तर ट्रॅव्हल करा. हे मेन आता कळालंय. रात्रीचा ट्रॅव्हल आणि अवॉइड रात्रीचा ट्रॅव्हल अवॉइड. आपल्यासाठी नाही म्हटलं. खरंच खरी गोष्ट. आणि त्यात गाडी पण लय मॅटर करते. ठीक आहे आपली कमी CC आहे पण हेवी CC मॅटर करते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. हे बघा एवढी थंडी की पहिलं जॅकेट दाखव भावा. माहिती नाही ना आपल्याला. काढून हा चल स्टार्ट. कॅरी करा. 1 2 आणि हे 3 जॅकेट घातलेत का तर थंडी वाचव. सेम ना मेरी जान. 2 3 ऍडव्हेंचर राईड. या राईडचं नाव काय द्यायचं ते आपण? आमची जिरली. लिटरली बोलतो भाई. ठेवा नाव. खरंच टॅगलाईन ठेव, आमची जिरली. चला मस्त आपली कॉफी वगैरे झाली छानपैकी. सगळे परत रेडी झाले. चला निघूया. आता इथून घर जवळजवळ 80-90 किलोमीटर आहे. आता सध्या आपण नागोठणेमध्ये आणि थोडं रस्त्याचं काम चालू आहे. बघूया स्पीड मेंटेन करता येईल आपल्याला. हां 83 आहे ना. लाव ना मॅम. पेन मार्केट जायचं. पेन मार्केट. सूर्योदय झालेला आहे. क्या बात आहे. सनराईज झाला मस्त पैकी. आपण निघालो. आता जरा कसं थोडा उजेड झाला ना तर कॉन्फिडन्स वाढलाय गाडी चालवण्याचा. नाहीतर मग अंधारामध्ये गाडी म्हणजे अंगात धुकं होतं सगळीकडे. तर ते लय भारी पडले पाहिजे. लय भारी झालाय. सनराईज चांगला झाला मस्त पैकी. गोळी खा. खरंच गोळी खा.
जरा होशील, रिकवर होशील. माझी होशील ऑलराईट गाईज, तर एक फ्यूल ब्रेक घेतलाय. काल आपण पेट्रोल टाकलं होतं दुपारी, सो ते आता ऑलमोस्ट संपत आलंय. चला निलेश आणि भावेश थांबलेत तिथे. चलो 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 चला आता पटापट आपल्याला हा पॅच कवर करायचा आहे, कारण आता पेन येईल. त्याच्या आधी आपल्याला फटाफट डिस्टन्स कवर करायचं आहे. आणि ऑलमोस्ट आता 7:45 होऊन गेले. सो काल 11:30-12ला निघालो होतो आपण जवळजवळ गणपतीपुळेवरून. त्यानंतर मग आपला सगळा टाईम हे झाला. बोलूया सविस्तर याच्यावर आपण. चला आपण गाडी जरा पळवतो, कारण आपल्याला स्पीड खूपच करायचं. चलो बाय. चला टाईम अपडेट 8:45 झालेत. आणि आता आम्ही थांबलो होतो सुसू ब्रेकसाठी. परत आणलंय, झोप येते. बापरे, घर एवढं लांब वाटतंय, एवढं लांब वाटतंय. असं वाटतंय की बँगलोर मुंबई करतो आम्ही. वा वा, दे दो ना दो. ॲक्च्युअल प्राइस 30 रुपये, 2 घेतले आम्ही, 60 रुपये झाले. हे बघ 30 रुपये, पण ह्याला पे करायचे 70 रुपये. ठीक आहे, करतो भाई पे. मस्ती झाली रे, आपण टाइम लय वेस्ट केला बाबा. आता रिअलाइज होते ते तुला. चलो पळस पे वाटा देन मग घरी. चला ऑलमोस्ट पोहोचलो आपण. ऑलमोस्ट आपण पळसपे वाट्याला आहोत. आणि वाजले आत्ता 9:30 होत आलेत. तर निलेशला पण त्याचं वर्क फ्रॉम होम भेटलं, जे की आम्हाला वाटत होतं नाही भेटणार. नशीब बिचारायचं, कारण थकलाय तर सुट्टी टाकली आहे वाटतं त्याने. एनिवेज, तर आत्ता डिरेक्टली सगळं सामान वगैरे आपलं एक्सचेंज होईल सगळ्यांचं, जे जे बॅगमध्ये आहे ते. आणि मग आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत. कळंबोलीला आपल्याबरोबर येतो ना मग. अच्छा, प्रसादाचं काय करू? काय एवढं खोलणार आहे तू? हे लय लपडा आहे भावा. बघू उद्या एवढं खोलणं म्हणजे लय लय मोठा बिग टास्क आहे. चला निघूया आता मस्त पैकी. काय घर भाई, काय घर. लय झोप आले मला आता. आता अंग थकलं पूर्ण. हॅलो करंबोली. हॅलो, अरे घरी आम्ही नाही येत भावा, आम्ही आमच्या घरी जातो. आम्ही करंबोलीला जा. आम्ही कुठं आलाय? करंबोली. नॉट कळंबोली, करंबोली. दीपक्स लँग्वेज. दीपाला रस्त्याला माहिती. तिथं आता इथून कुठं जायचं आपल्याला? घरी जायचं. चला चला. तिथला रस्ते माहिती नाही ना का. एवढ्या वेळ आपण वेळेला आला असेल, रस्त्याला आला असेल, पण कसं घरी जायचं हे माहीत नाही, अजून पण माहीत नाही. चला आता आपण JNPT मार्गे कळंबोली घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ, कारण आता फुल कॅपॅसिटी संपली बाहेर, फुल. चलो. संध्याकाळचे 7:45 होतात आहे आणि सकाळी 11:30 वाजता आपण राईडवरून आलो होतो गाईज. आणि त्यानंतर मी जे झोपलोय, जी झोप लागली आहे मला, ते डायरेक्टली मी आता उठलो थोड्या वेळापूर्वी आणि फ्रेशअप वगैरे झालं. म्हटलं काही गोष्टी डिस्कस करायच्या. तर फायनली आपली पूर्ण कोकण राईड कंप्लीट झालेली आहे. 4 दिवस आपण कोकणात होतो आणि 4ही पार्ट मी तुमच्याबरोबर हे शेअर केलेले आहेतच.
येताना खूप त्रास झाला, खूप थंडीमुळे जास्त आपल्याला हेक्टिक व्हायला झालं, कारण रस्ता दिसत नव्हता, त्यामुळे खूपच समोर इश्यू क्रिएट होत होते. त्यामुळे आम्हाला 16 तास लागले जवळजवळ ही जर्नी कम्प्लीट करण्यासाठी. सो एनिवेज तरी सुद्धा आपण फायनली ही जर्नी कम्प्लीट करून सुखरूप सगळेजण घरी आलो व्यवस्थितरित्या. आणि मी माझी ऍक्टिव्हा कोकणात घेऊन गेलो ह्याचं मला खूप असं सॅटिस्फॅक्शन फील होतंय, कारण गाडी एवढ्या लांब घेऊन जाणं आणि सेफली घेऊन येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि बाकी सगळे रायडर्स आपली खूप व्यवस्थित गाडी चालवत होते ॲज वेल ॲज. सो ह्या व्हिडिओमध्ये गाईज एक छोटीशी चूक झाली आमची, की आम्ही झोप कंप्लीट न केल्यामुळे आम्हाला एवढा जास्त ट्रबल झाला. सो एनिवेज हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये मला सांगा तुमचे थॉट्स, आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.